तर पहा माणसाची केस किती शायनिंग मारतात आणि किती लांब लांब झालेले आहेत. तर माझ्या केसांपेक्षा माणसाची केस ना खूप चांगले आहेत बरं का, खूप म्हणजे अतिच चांगले आहेत, काही म्हणायला हरकतच नाही आहे. तर कंबर कंबर एवढे केस झालेत माणसाचे आणि एकदम दाट आणि एकदम शायनिंग चमकदार केस आहेत. तर मग माणसे काय लाव हे ना लिक्विड हे जे ग्रीन आहे ना तर ते आहे कोरफड बरं का. तर हे असं कोरफड मिक्सरमधून काढलंय. तर मिक्सरमधून काढले त्याच्यानंतर वाटीत ते बघा काय टाकते, खोबऱ्याचं तेल टाकते बस. 2 चमचे तेल टाकते बरं का, पोहे खायचं तेल म्हणजे केसांना बसेल एवढं. आणि चांगलं मिक्स करून घेते. तर हे जी ग्रेव्ही दिसते ना ग्रीन कलरची, तर हे काय माहिती का, कोरफड असते ना आपली कोरफड मिक्सरमध्ये काढली एकदम ताजी कोरफड आणि त्याच्यात टाकले खोबऱ्याचं तेल. तर चला माणसाच्या केसांना दाखवते मी लावून की माणसाची केस असे का चमकतात, इतके लांब दाट सर का आहेत आणि माझे का नाहीत ते. तर चला लावताना दाखवते. तर हे बघा कोरफड मिक्सरमधून काढले, त्याच्यात तेल टाकले खोबऱ्याचं आणि अशा प्रकारे मी माणसाच्या केसांचं चालू आहे. कुठला स्पा नाही आहे काय नाही, माणसाची केस बघा किती लांब आहे आणि किती काळीशार आहे आणि किती दाट आहे. हे असे घ्यायचे थोडे थोडे असे आणि एकदम असे एकदम केसाच्या बुडाशी लावलं एकदम हां पूर्ण असे शेंट्यापर्यंत असं हात आपला असा एक दोन वेळा असं केलं. तिकून झाला की थोडंसं ह्या साईडने घ्यायचं, असं करून करून पूर्ण केसातले लावून घ्यायचं आणि 2-1 तासाने ते धुवून काढायचे. धुतल्यानंतर दाखवते मी माणसाची केस कशी झाले ते. हे एवढं जे मिश्रण आहे सगळं मिश्रण पूर्ण केसांना लावते. तर माणसाची केस पहा किती लांब आहेत ते आणि किती दाट आहे आणि किती शायनिंग मारत चमकतात ते केस. तर चला मी लावून घेते नंतर दाखवते. तर हे बघा माणसे विचारते केस, तर जोडून दाखवते मी किती जवळून बघितलं किती सिल्की सिल्की शायनिंग झाले केस. असं वाटतं की काहीतरी वेगळं शॅम्पू तेल वगैरे लावलं का. तर आम्ही असं वेगळं काहीच नाही आहे माणसेसाठी माझ्यासाठी, पण माणसेच आहे स्पेशल की तिची केस बघा ॲलोवेरा लावलं न लावला किती छानपैकी मस्त एकदम झाले.